सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेल्या मोदींसाठी परीक्षेचा काळ संपलेला नाहीये, कारण 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसंदर्भात तेलुगू देसम पार्टीने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची धाकधूक वाढलेली आहे। दिल्लीतल्या या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। 26 जून पंतप्रधान पदाचे हॅट्रिक मारणाऱ्या मोदींसाठी संसदेतली पहिली परीक्षा, कारण याच दिवशी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे। आता बहुमताचा आकडा असताना परीक्षा कसली असा प्रश्न अनेकांना पडला असेल, मात्र त्याचं कारण आहे चंद्राबाबू नायडू यांची लोकसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतची भूमिका। लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे। तेलुगू देसमनं या आग्रहाला थेट विरोध केला नसला तरी थोडी वेगळी भूमिका मांडली आहे। एनडीएतील घटक पक्षांनी बैठक घेऊन अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा अशी तेलुगू देसमची मागणी आहे। सर्वसाधारण संमती मिळालेल्या उमेदवाराला निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं पाहिजे असं तेलुगू देसमचं म्हणणं आहे। सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मोदींना पाठिंबा असेल असा शब्द देणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूनं भाजपला मोठा दिलासा दिलाय। सत्ताधारी आघाडीमधला सर्वात मोठ्या पक्षाला लोकसभा अध्यक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे। भाजप जो काही निर्णय घेईल त्याला जेडीयूचा पाठिंबा असेल। आता लोकसभा अध्यक्ष पदाचं राजकारण कोणतं वळण घेतं यासाठी 26 जूनची वाट पाहावी लागेल। मात्र लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर काय होणार आहे याचं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय। लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे। चंद्राबाबू नायडूंचं बी नाव ऐकतोय। ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देसम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट। चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ आम्ही। लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे, पारदर्शक पद्धतीनं। आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं। आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे मला सांगा। टेकूवर बसलीत, टेकू कधीही कोसळू शकतो। राहुल गांधी यांनी सांगितलं आहे आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय। धन्यवाद। बहुमताच्या आकड्याबरोबरच लोकसभा अध्यक्षपद का महत्त्वाचं आहे हे समजण्यासाठी थोडं भूतकाळात जाऊयात। भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता होती। जयललिता यांच्या AIADMKनं सरकारचा पाठिंबा काढला। विश्वासदर्शक ठरावावेळी वाजपेयींचं सरकार एका मतानं कोसळलं। लोकसभा अध्यक्षांनी ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांना मतदानाची परवानगी दिली होती। 3 महिन्याआधीच मुख्यमंत्री होऊनही गिरीधर गमांग यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता। विश्वासदर्शक ठरावावेळी तेलुगू देसमचे बालयोगी हे लोकसभा अध्यक्ष होते। गिरीधर गंगामांना मतदानापासून रोखलं असतं तर वाजपेयींचं सरकार वाचलं असतं, पण बालयोगींनी नियम पाहूनच निर्णय दिला। दुधानं तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यावं असं म्हणतात। 1999 मध्ये तोंड पोळलेला भाजप आता कोणतीही रिस्क घेणार नाही हे वेगळ्यानं सांगायला नको। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।